अशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 क्रिमिनल म्हणून फेमस झालो मी, मग आता सरकारी किंवा प्रायव्हेट कंपनीत दोन्हीकडे नोकरीचा विषय बंदच झालाय माझ्यासाठी. सगळं ना त्यांच्यामुळे मी भोगतोय, कळलं? आणि तू उगाच कटकट करू नको. यापेक्षा ना मी त्या तिकडे जेलमध्येच जास्त कम्फर्टेबल होतो. आधी होता ना. झोपला होता तो डाराडूर. सकाळी उठून ब्रेकफास्ट करून ऑफिसला गेला सुद्धा आणि मी पेंगतीये इकडे. अगं मग जा ना, आज जाऊन व्यवस्थित झोप. सर, आपण ही सगळी कागदपत्र गोळा करतोय, यामुळे संग्राम विरुद्ध केस उभी राहील. गेले इतके महिने आपण या विषयावर चर्चा करतोय आणि मग छान छान टिट्टी लावूया, नजर लागू नये म्हणून. तयार आहे काकूकडून लाड करून घ्यायला. चला जंकूया आपण. ओग माझ्या बाजी जरी स्वतःवर उलटते असं संग्रामला वाटलं तरी तो तसूवरही हलत नाही. अगं काय ग? अगं अगं बघ ना, डोळे कसे घट्ट मिटलेत त्याने. अहो, बाळाला कुठलाही व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आयसीयू मध्ये ठेवलंय. तेजू, तेजू प्लीज विश्वास ठेव ग माझ्यावर. मी खरंच काय केलं नाही ग बाळाला. वनिता, तुला लाज नाही वाटत? एवढं सगळं करून सुद्धा तू हॉस्पिटलमध्ये लोचटासारखी आलीस आमच्या मागे मागे. अगं फक्त बाळाच्या ओढीने झाले ना ग. हो, बाळाच्या ओढीने? तुला बाळाची काळजी वाटते असं असं मानू मी? अगं एवढीच काळजी वाटत होती तर आंघोळ घालताना कुठे गेली होती ती काळजी? आता डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकलंस ना? बाळाचा श्वास कशामुळे गुदमरला? अगं पण खरंच खूप हसत खेळत आंघोळ घालून घेतली माझ्याकडनं त्याने. ते छान दुपट्यात गुंडाळलं त्याला आणि थोडा वेळ बघितलंस ना की तो खेळतही होता ग. आणि अचानक जादू झाली आणि अचानक त्याचा श्वास गुदमरायला लागला. हो ना? अगं हो काय? कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्या भाकड कथांवर? अरे बघ, जगातल्या सगळ्या लोकांनी विश्वास ठेवला ना तरी मी विश्वास ठेवणार नाही, कारण इथे प्रश्न माझ्या बाळाच्या जीवाचा आहे. अगं माझं चुकलं. तुझ्यासारख्या बाईच्या हातात माझं मूल मी द्यायलाच नको होतं. काय दुर्बुद्धी सुचते आणि माझी झोप अनावर झाली आणि तुला. अगं तेजू, पूर्वीच्या बायका आपलं खरं खोटं सिद्ध करण्यासाठी वाटेल ते दिव्य करायचे ग. तू मला सांग ना, मी काय दिव्य करू? तुझं बोलणं बंद कर आणि तू निघून जा आधी. दिव्य करतीये तू या हॉस्पिटलमध्ये थांबलीस ना तरी सुद्धा माझा बाळ बरा होणार नाही. तू चालती हो इथून, चालती हो. अगं मला माहितीये माझा बाळ घरी आल्यापासूनच ना तू
संधी शोधत होतीस आणि आज तुला ती संधी मिळाली आणि त्या संधीचा तू फायदा घेतलास. अगं नाही ग तेजू, अगं नाही ग तेजू, तुला वाटत तशी मी दुष्ट वाईट नाहीये ग. तू प्लीज तुझं तोंड बंद ठेव आता, कारण माझा तुझ्यावर आता काडी मात्र विश्वास उरलेला नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझी लास्ट वॉर्निंग आहे असं समज. माझा बाळ बरा होणार आहे आणि बाळ बरा झाल्यानंतर जेव्हा घरी येईल ना, तेव्हा त्याच्या आसपास फिरकण्याचा प्रयत्नही करू नकोस. कारण तुझी वांझोटी नजर मला माझ्या बाळावर पडायला नकोय. अस्मिता अस्मिता पुरे ना आता, किती विचार करणार आहेस? नाही माई, आता माझ्या आणि वनिता समोर घर सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. काय? अरे कुठे जाणार आहात तुम्ही? हे बघा मी बाळाला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे, त्याच्यावर उपचार चालू आहेत. अरे चुका माणसाच्या हातूनच होतात ना. पण माई, एखादी साधीशी चूक किती महाग पडू शकते हे कळत नाही का तिला? अगं ते बाळ किती तान्हं आहे, त्याला आंघोळ घालायचा काही अनुभव आहे का हिच्या पाठीशी? कशासाठी हट्ट करायचा मग? ठीक आहे, मान्य आहे मला वनिताच्या हातून चूक झाली. अरे पण असा त्रागा करून किंवा घर सोडून जाऊन काय होणार आहे? त्रागा करू नको तर काय करू माई? त्या तेजू समोर जायची सुद्धा मला आता भीती वाटते. काय वाटेल त्या तोंडाला येईल ते बोलते ती. अभि तू शांत हो. नाही माई, खरंच घर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाहीये. माई, वनिताला मूल होत नाही याचा अर्थ मलाही मूल होऊ शकत नाही ना. उद्या कोणी जर असं म्हटलं की माझी नजर लागली बाळा, तर मी काय सांगू कुणाला? हे बघा अभि, जे नशिबात असतं ना तेच घडतं. माणूस केवळ निमित्त मात्र असतो आणि कुठलाही माणूस वाईट नसतो, त्याची नजरही वाईट नसते. वाईट असते ना ते फक्त वेळ. मला सगळं कळतं ग माई, पण कुणाकुणाला कसं समजावू? काय सांगू घरातल्या लोकांना की वनिता करते ते मायेपोटीच? झाली तिच्या हातनं एकदा चूक. पण हे बघा अभि, कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीये. तू आता शांत हो आणि वनिताला सुद्धा सांग म्हणून अजिबात काळजी करू नकोस. फक्त बाबा नाही माई, तुमची धाकटी सून आहे ना तेजस्विनी, ती बाबांपेक्षा ह्या असल्या डावपेचांमध्ये जास्त हुशार आहे. या घराचा उंबरठा ओलांडल्यापासून तिची प्रत्येक चाल यशस्वी होते माई. तुला तेजस्विनीचे सगळे राजकारणातले डावपेच मी कधीतरी समजावून सांगेन, पण प्लीज प्लीज माई, तू मला अजिबात थांबवू नकोस. प्लीज माई.
कारण माझी खात्री आहे तू यशस्वी होणार नाहीस. घरच्यांच्या लाथा खाऊन बाहेर पडताय, आता बाहेरच्यांच्या खा. एक मिनिट. तू आपल्या मर्जीने बाहेर जातोयस, पण परत यायचं असेल तर माझ्या काही अटी असतील. यशस्वी हो, आणि तू यशस्वी होशीलच अशी माझी खात्री आहे. सांभाळ एकमेकांना आणि फोन कर. विनाशकाले विपरीत बुद्धी. परमेश्वरा, आता कुठे चांगल्या गोष्टींची सुरुवात झालीये, काय हे विपरीत घडवतोयस? काय आहे तुझ्या मनात, तुझं तुलाच ठाऊक. बाबा, आदित्य आणि मी एका घरात राहणंही शक्य नाही. कारण माई लहान सहान गोष्टीत बाबा आदित्यला झुकतं माप देतात, माझा सतत अपमान करतात. दोघांनी मिळून माझं जगणं अशक्य करून टाकलंय. मी माझा निर्णय बाबांना सांगितलाय, जो फायनल आहे. तेव्हा प्लीज तू मला थांबवायचा प्रयत्न नको करूस माई. ठीक आहे, तुझा निर्णय जर झालेला असेल तर तो बदल असं मी म्हणणार नाही. पण तू घरातला मोठा मुलगा आहेस, आणि मोठा मुलगा म्हणून तुझी काहीतरी जबाबदारी आहे. बाई, एक मिनिट. ह्या सगळ्याला जबाबदार असणारे बाबा घरामध्ये आहेत, त्यांचा लाडका आदित्य घरात आहे. मी असून काय का फायदा कोणाचाच नाही, फक्त अडचण होणार आहे. हो माई, ताईची एवढी वर्ष जी ससे होलपट झाली त्याला जबाबदार कोण आहे माई? बबडी एका वस्त्रानिशी रात्री घराबाहेर गेली, कोण आहे जबाबदार त्याला? आणि आज माझ्यावर घर सोडून जायची पाळी कोणी आणली आहे माई? अस्मिता अस्मिता प्लीज विश्वास ठेव ग माझ्यावर. मी खरंच काय केलं नाही ग बाळाला. वनिता, तुला लाज नाही वाटत? एवढं सगळं करून सुद्धा तू हॉस्पिटलमध्ये लोचटासारखी आलीस आमच्या मागे मागे. अगं, एवढीच काळजी वाटत होती तर आंघोळ घालताना कुठे गेली होती ती काळजी? आता डॉक्टरांनी काय सांगितलं ते ऐकलंस ना? बाळाचा श्वास कशामुळे गुदमरला? अगं, पण खरंच खूप हसत खेळत आंघोळ घालून घेतली माझ्याकडनं त्याने. नंतर छान दुपट्यात गुंडाळलं त्याला, आणि थोडा वेळ बघितलंस ना की तो खेळतही होता ग. आणि अचानक जादू झाली आणि अचानक त्याचा श्वास गुदमरायला लागला, हो ना? तुझ्यासारख्या बाईच्या हातात माझं मूल मी द्यायलाच नको होतं. काय दुर्बुद्धी सुचते, आणि माझी झोप अनावर झाली आणि तुला. अगं तेजू, पूर्वीच्या बायका आपलं खरं खोटं सिद्ध करण्यासाठी वाटेल ते दिव्य करायचे ग. तू मला सांग ना, मी काय दिव्य करू? म्हणजे तुझं बोलणं बंद कर आणि तू निघून जा आधी. दिव्य करतीये तू या हॉस्पिटलमध्ये थांबलीस ना तरी सुद्धा माझा बाळ बरा होणार नाही. तू चालती हो इथून, चालती हो. अगं,
मला माहितीये माझा बाळ घरी आल्यापासूनच ना तू संधी शोधत होतीस आणि आज तुला ती संधी मिळाली आणि त्या संधीचा तू फायदा घेतलास. अगं नाही ग तेजू, अगं नाही ग तेजू, तुला वाटत तशी मी दुष्ट वाईट नाहीये ग. तू प्लीज तुझं तोंड बंद ठेव आता, कारण माझा तुझ्यावर आता काडी मात्रही विश्वास उरलेला नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझी लास्ट वॉर्निंग आहे असं समज. माझा बाळ बरा होणार आहे आणि बाळ बरा झाल्यानंतर जेव्हा घरी येईल ना तेव्हा त्याच्या आसपास फिरकण्याचा प्रयत्नही करू नकोस. कारण तुझी वांझोटी नजर मला माझ्या बाळावर पडायला नकोय. बाळाला आंघोळ घालायची काय गरज होती वनिता? आता ही आंघोळ किती महागात पडणार याची कल्पना आहे का तुला? अरे पण ही काय मी पहिल्यांदा अंघोळ नव्हती घातली बाळाला. माझंच दुर्दैव. कसलं दुर्दैव? पण आपल्याला ज्या गोष्टीचा अनुभव नाही ती गोष्ट करायला जायचंच कशासाठी? अभि म्हणजे तुलाही असंच वाटतंय की हे सगळं मी मुद्दामून केलं? हे जर का तेजू बोलली असती ना तर मी समजू शकले असते रे. ती आई आहे बाळाची. पण तूही मी किती छान आंघोळ घातली बाळाला, दुपट्यात गुंडाळलं आणि बाळ मोठी चोखत ते गोंडस छानस झोपलंय रे. आणि तो अजून उठला नाही. छान आंघोळ घातली म्हणे. तेजस्विनी आयुष्यात कधीही माफ करणार नाही आपल्याला. आता तुम्हाला सगळ्यांना जर असंच वाटत असेल ना की हे सगळं माझ्यामुळे झालंय तर तुम्ही लोक द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे रे. खरं तर जगण्याची इच्छाच नाहीये माझी. आणि जगायचं तरी कशासाठी रे? इथे कुणाचाच विश्वास नाहीये माझ्यावर. अगदी तुझाही विश्वास नाहीये माझ्यावर. माझा तुझ्यावरती विश्वास आहे का नाही हे आता महत्वाचं नाहीये वनिता. घडलेल्या घटना तर आपण नाकारू शकत नाही ना. आता फक्त देवाकडे प्रार्थना करायची की आमच्या बाळाला लवकर शुद्धीवर आण म्हणून. आपल्या हातात दुसरं काहीच उरलेलं नाहीये आता. काकीच्या मांडीवर टिवल्या बावल्या नाही करणार मग कोणाच्या मांडीवर करणार? बरं दूध वगैरे सगळं झालंय का त्याचं व्यवस्थित? अगं नाही, मला वाटत होतं मगाशी रडत होता त्यामुळे भूक लागली असेल. जवळ घेतलं तर दूध प्यायला तयार नाही, पण रडणं थोडी थांबलं होतं. काय कळत नाही. पण का ग मगाशी काय एवढा रडत होता? काय तेच कळायला मार्ग नाही ना. मग त्याच्यानंतर ताबा आजीकडे जातो, मग आजीच्या गोष्टी सुरू होतात वेगवेगळ्या. एवढं सगळ्यात मला स्वतःच आवरायला फक्त उसंत मिळते. आणि ह्याच्यातलं आज आमचं काही झालेलं नाहीये, त्यामुळे जरा बहुतेक रडारड चालू आहे साहेबांची. अच्छा, म्हणजे आमच्या साहेबांची अंघोळ राहिली आहे तर. मग काकूने आंघोळ घातली तर चालणार आहे का स्वारीला? हो, न चालायला काय झालं? बघा बघा, रेडी आहेत साहेब लगेच काकूकडून लाड करून घ्यायला. आणि मग छान छान टिट्टी लावूया नजर लागू नये म्हणून. तयार आहे काकूकडून लाड करून घ्यायला. चला जंकुया आपण. मजा. बाळाला आंघोळ घालायची काय गरज होती वनिता? आता ही आंघोळ किती महागात पडणार याची कल्पना आहे का तुला?
निदान जहागीरदार कुटुंबातल्या कुणाविषयी तरी काळजी वाटते म्हणून बरं वाटलं. असं कसं म्हणतेस तू? मी या घरचा जावई आहे, या घरातले सगळे माझे नातेवाईक आहेत. मला माहितीये अतृप्त बायकांची नजर वाईटच असते. तेजू बस झालं आता. आणि तरी तुला वाटत असेल ना तर तुझ्या बापाचं क्लासेस जॉईन करतो आणि शिकून घेतो संसार कसा करायचा असतो ते. सुहास, माझ्या बाबांविषयी कधीही बोलायला निघालं ना की तुझ्यातला सैतान जागा होतो. तुम्ही प्लीज तिला हॉस्पिटलमध्ये पाठवू नका. तिची सावली सुद्धा मला माझ्या बाळावर पडू द्यायची नाही. तेजू तेजू तू शांत हो बघू. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता